नमस्कार, कुक विथ रुपा या यूट्यूब मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहे रवा केक, एकदम सॉफ्ट आणि यम्मी, तेही बेकरी स्टाईलमध्ये। पहा, मऊ लुसलुसीत असा तयार झालेला आहे। हा केक ओव्हनमध्ये बनवत नाही, कढईत गॅसवर बनवणार आहोत, त्यामुळे हा केक कोणीही आरामात घरी बनवू शकतो। तर हा केक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 1 कप रवा घेते। मी हा बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही मोठाही घेऊ शकता। यात मी आता 1 कपपेक्षा थोडी कमी करून साखर घालून घेते, म्हणजेच 3/4 कप घालते। तर याची अशा प्रकारे मस्त बारीक पावडर तयार करून घेतले। एका मोठ्या बाउलमध्ये ही पावडर काढून घेऊ आणि यात 1 कप मैदा, 1 चमच सोडा, 1 चमच बेकिंग पावडर, 2 चमच दूध पावडर टाकून सगळे जिन्नस मिक्स करून घेते। सगळे जिन्नस एकमेकांमध्ये मिसळून राहतात, त्यासाठी मिक्स करून घ्यायचे। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात आपण अर्धा कप तूप, 2 चमचे दही, 1 कप दूध टाकून मिक्स करून घेते। मी इथे तूप टाकून घेतलेले आहे, तुम्ही तुपाऐवजी रिफाईन तेलाचा वापर करू शकता। मिक्स केलेल्या मिश्रणात 1 चम्मचभर व्हॅनिला एसेन्स घालून घेते आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। जर हे थोडे पातळ वाटले तरी काही हरकत नाही, त्यात रवा आहे, त्यामुळे थोड्या वेळाने मिश्रण नक्कीच घट होतंय। 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं। एका केक टिनला थोडंसं तूप लावून घेते आणि याच बेसच्या आकारात बटर पेपर कापून घेतलेला आहे। आता यात बटर पेपर घालून घेते। तुम्ही बटर पेपर ऐवजी थोडासा मैदा टाकून घेऊन आपण हा टिन तयार करून घेऊ शकता। तुमच्याकडे केक टिन नसला तरीही तुम्ही कुकरचा डबा वापरू शकता। इथे बरोबर 20 मिनिटं झालेली आहेत। आता हा रवा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं मिश्रण घट झालेलं आहे आणि आपल्याला अगदी असेच पाहिजे आहे। आता या केक टिनमध्ये हे बॅटर काढून घेऊ। अगदी सहज हा केक कुणालाही करता येईल असा आहे। एका बाजूला प्रीहीट करायला गॅसवर कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर आता यामध्ये केक टिन ठेवून देऊ। तर इथे आपल्याला साधारण 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायची आहे। केक ठेवून झाला की व्यवस्थित झाकण लावून घेऊ। कुठल्याही बाजूनं वाफ जाणार नाही याची काळजी घेऊ। मंद गॅसवरती आपला हा केक 40 ते 45 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। केक तयार झाला आहे का बघण्यासाठी टूथपिक घालून बघते, तर सगळ्या बाजूनी टूथपिक साफसुथरी निघालेली आहे, म्हणजे केक अगदी परफेक्ट झालेला आहे। केक संपूर्ण थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये उलटा करून घेते। इथे व्यवस्थित केक सुटला आहे, तर मी हा बटर पेपर काढून घेते। किती मस्त झालाय, सगळ्या बाजूनी गोल्डन ब्राऊन झालेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका। आणि कॉमेंट्समध्ये तुम्हाला पुढची कोणती रेसिपी पाहायला आवडते ते नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या।